नागपूर महानगरपालिकेचा रणसंग्राम सजलेला आहे। राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत, पण सामाजिक भान ठेवणारे सुद्धा मागे नाहीयेत। नागपुरातील एका डॉक्टरांना मतदान करणाऱ्या रुग्णाला चक्क 25% सूट देण्याचा निर्णय घेतलाय। हे आहे डॉक्टर सुधीर आघाव। डॉक्टरी पेशा सांभाळून सामाजिक भान सुद्धा जपतात। यंदा नागपूर महानगरपालिकेची निवडणूक होते। या निवडणुकीत लोकांनी मोठा सहभाग घ्यावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता जनजागृतीचं काम ते करतायत। तुमच्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करा अशी जागृती ते करतायत। मतदान करणाऱ्यांना रुग्णांना त्यांनी स्वतःच्या रुग्णालयात 25% सूट दिली आहे। माझं असं आव्हान आहे, मी माझ्या पेशंटला सांगितलेलं आहे, मी एक नोटीस बोर्ड लावलेला आहे, जी मंडळी या निवडणुकांमध्ये मतदान करेल त्या मंडळींना, त्या लोकांना मी पुढील 15 दिवस 25% माझ्या तपासणी फी मध्ये सवलत देणार आहे। हे माझं लोकांना आव्हान आहे। चांगले उमेदवार निवडून येण्याकरता मतदानाचा टक्का वाढायला हवा, हा यामागचा उद्देश असल्याचं डॉक्टर आघाव म्हणतायत। या निवडणुकांमध्ये लोकांनी भरघोस मतदान करायला पाहिजे, पण मतदान करतेवेळी त्यांनी कुठल्याही पक्षाचा विचार करायचा नाही। ह्या ज्या काही निवडणुका आहे या स्थानिक पातळीवरच्या आहे आणि या स्थानिक पातळीवर कुठल्याही राजकीय पक्षाचा विचार न करता चांगल्या लोकांना, जे सुशिक्षित आहे, जी लोक शिक्षणाच्या बाबतीत थोडीशी मागे असेल पण त्यांचा जर विचार चांगले असतील, त्यांच्याजवळ जर व्हिजन असेल, या लोकांनाच निवडून द्यायला पाहिजे। आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, चांगल्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी डॉक्टर आघाव यांचा हा खाटाटोप आहे। आता त्यांच्या या आवाहनाला कितपत प्रतिसाद द्यायचा हे मात्र नागपूरकरांच्या हातात आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। आणि आता वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची।